अगं आजी दुकानावरच बसलोय. हो हात पण बरा आहे. अगं तू आराम कर ना. तुझं दुकान म्हणजे काय बँक आहे का? 4 दिवस बंद असेल तर लाईन लागायला नाही ना. तू आराम कर, मी सांभाळतो सगळं. हा चल, हा ठेवतो. काय धवल शेठ, आज एकदम दुकानात? हा काय कॉलेजमधनं काढलं की काय? नाही काढलं नाही. काय तुमची उधारी वाढलीये म्हटलं तर वसूल करावी. थांबा वही काढतो. हा बोला बोला. काय वही काढली ते ना आता. हे पण द्या त्यात. मी आलो जरा, मला काम आहे. अहो जाधव. आलो 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 आलो. जाधव तू. हा बोल जाधव. बोल समरू. तावलो कुठं आहेस तू? आतापर्यंत आजीच्या दुकानावर होतो. तू ओरडल्यामुळे दंगलीत गेल्यासारखं वाटतंय. हा काय तू दंगलीतेस? अरे आजीच्या दुकानातच आहे, जरा हेल्प करतोय. बोल. पण मग तू कॉलेजला कधी येणार आहेस? हा जरा टाइम आहे म्हणजे इकडचं आटपल्यावर येतो. तावलू लवकर ये कॉलेजला. का काय आलं? अरे त्या चक्राने आपल्याला ओपनली केलाय. काय अपोज? अरे चॅलेंज. कसलं चॅलेंज? हे पतंग उडवण्याचं. त्याचं असं म्हणणं आहे की त्याला एकट्यालाच येते पतंग उडवता. असं बोलला तो. असं बोलला तो. असं बोलला तो. तू काय बोलला ते सांग आधी. मी पण त्याला म्हणालो की तुला एकट्यालाच नाहीये अक्कल. ये बात दादा, ये बात. गुड गुड. नडला की तोडला. पुढे काय सांगत जा. मी पण म्हणालो या ये तू दुपारी टेरेसवर पतंग मांजा घेऊन. मी पण येतो. होऊन जाऊ दे काटाकाटी. अरे होऊन जाऊ दे ना मग काटाकाटी. प्रॉब्लेम काय? भाऊ आहे तुझ्या बरोबर. प्रॉब्लेम काय सांग फक्त. हा ती काटाकाटी होऊन जाऊ दे. तू पण ये लवकर पतंग मांजा घेऊन. नाही आलो असतो पण आता जरा दुकानावर आहे ना. भाई तू कॉलेज जवळच्या बंटीकडनं घे ना पतंग मांजा. बंटीकडून घेईन रे पतंग मांजा, पण उडवणार कोण? काय? बंटीकडून घेईन मी पतंग मांजा, पण उडवणार कोण? सम्राट तुला पतंग उडवता येत नाही? बंटीकडून घेईन मी पतंग मांजा, पण उडवणार कोण? अरे सम्राट तुला पतंग उडवता येत नाही? तेच म्हणतोय ना मी. बंटीकडनं घेईन मी पतंग मांजा. अरे गप. अरे मारामारी येत नाही तर कोण लफडी करत का? नाही. मग पतंग उडवता येत नाही तर कशाला चॅलेंज घेतलं? अरे तुझ्या जीवावर घेतलं मी दवलू. आता तू लालबागचं म्हटलं तुला उडवता येतच असेल ना पतंग. काय रे? एक तर आत्ताच फ्रॅक्चर काढलंय माहितीये. त्यात लालबागचं आहे म्हणजे काय सगळं आलं पाहिजे काय? काहीतरी आपले. नाही दवलू तुला खरंच नाही पतंग उडवता? अरे नाही ना, आपल्याला फक्त लोकांची उडवता येते. काय सांगतो? मग पण मग आता तू नाही तर अजून कोण उडवणार पतंग? भाषेमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या शब्दरचना असतात. येस सर. ज्यांना भाषेचे अलंकार असं म्हटलं जातं. काय आज एकटी? उरलेले 6 सूर कुठे आहेत? काय करायचंय? नाही, तुमच्या 7 सुरातले 2 असूर माझ्या रूमवर राहतात ना, तेही गायब झाले म्हणून विचारलं. काय काय बोलला तो? नाही काही नाही काही नाही. बाय द वे, ते जे गेलेत ना ते कायमचे गेलेत की परत येणार आहेत? तुला पाठवू का काय? चिडायला काय झालं? तुला एकटीला सोडून ते सगळे फिरायला गेलेत म्हणून रागावलीस काय? चक्र्या तुला सांगते. येस, एनी प्रॉब्लेम? हो ते कळलं नाही जरा. काय कळलं नाही? ते तुम्ही आधी बोललात ना ते. आधी सांगितलेलं म्हणजे कुठलं? हा म्हणजे तुम्ही ते म्हणालात नाही का नंतर? हे बघ, आधी नंतर जाऊन दे. काय बोललो ते सांग. ते नाही का तुम्ही म्हणालात भाषा सुंदर असते? ते तर मी पहिल्या लेक्चर पासून सांगत आलोय. तेही जर तुला कळलं नसेल तर तुझं काय खरं नाही. बसा खाली. मे आय कम इन सर? फक्त 10 मिनिटं शिल्लक असताना आलात तुम्ही. त्यापेक्षा सरळ बेलच द्यायची ना वर्ग सुटल्याची.
मे आय कम इन सर? तू सुद्धा लेट. त्याचं काय सर, आम्ही दोघं एकत्रच आलो, पण मी मुलगा आहे ना आणि मी फुल पॅन्ट पण घातली आहे म्हणून मी ते धावत लवकर आलो. ते 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 हिचे बाबा ट्रस्ट चालवतात ना, तर त्या ट्रस्ट थ्रू सर आम्ही गरीब मुलांना कपडे वाटत होतो सर. म्हणजे कपडे वाटप, वह्या पुस्तकं वाटप आणि सर ट्रस्ट मी खरंच. मनवा बोल ना काहीतरी. येस सर. हा, ट्रस्ट थ्रू कपडे वह्या. वह्या. ठीक आहे, या बसा. थँक्यू सर. नॉनसेन्स लायर. तर भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी त्यामध्ये अलंकाराची रचना केलेली असते. अलंकार चक्रिया वेगवेगळ्या प्रकारचे बोल की असतात. आता आली आहे बघ माझी टीव्ही. हा काय बोलला तुला? अरे हा ए चक्रिया. येस, काय प्रॉब्लेम आहे? सर 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 ती सर मी नाही सर. अभ्यासात लक्ष द्या. सॉरी सर. ठीक आहे, तुला कशाला लेट झाला? अरे मी सम्राट आणि नीरवला सोडायला गेले होते ना. कुठे? ऑटो स्टँडला. कशाला? ते कुठे गेले? सायलीकडे, नाशिकला. काय? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? एक तर वर्गात उशिरा येता आणि शिकवताना थँक्यू सर, थँक्यू सर. सर लेक्चर संपल्यावर जसं शिकवणं थांबवतात ना, तसं लगेच रागवणं पण थांबवतात. थांब ग, हे मनवा, पण तू का नाही त्यांना थांबवलं? का? तिने का सरांना थांबवायचं? लेक्चर संपलं. परी थांब. मनवा, तू नीरव आणि सम्राटला का नाही थांबवला? त्यांना का थांबवू आम्ही? ते सायलीला मदत करायला म्हणून नाशिकला गेलेत ना. सगळ्यांना न सांगता. सगळ्यांना मला सांगितलं. मला पण. मग आपल्यापासूनच का लपवून ठेवला? अरे लपवून कुठे ठेवलं? अरे मग सांगितलं तरी कुठे? अरे 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 फारच वाईट गोष्ट झाली. एवढा जवळचा मित्र असून तुला ग्रँटेड घेतला त्यांनी. टेकन फॉर ग्रँटेड. हे चक्र्या, जातोच का आता? कशाला डोक्याची किल्लारी करतोय? मी चाललोच आहे. नॉनसेन्स. बघ त्याचाच फोन आहे. घे. आता सांगतील बघ. अरे कट का केला? शॅम्प अरे. कारण चक्र्या खरं बोलला. तुम्ही लोक ना आपल्याला ग्रांटेड धरता आणि जो कोण आपल्याला ग्रांटेड घेतो ना त्याच्याशी आपण घटस्फोट घेतो. घटस्फोट? हो, घटस्फोट. आणि आपल्या आजीच्या भाषेत सांगायचं झालं ना तर काडीमोड, काडीमोड, काडीमोड. आजपासून आपला आणि त्यांचा संबंध संपला. आपल्याला कळवायला तुला काय तार पाठवावी लागते काय रे? हा, एक साधा मेसेज केला असताना तू तरी आपण धावत आलो असतो लालबागहून. कळलं काय? अरे गडबडीमध्ये राहून गेलं. सोड ना. ठीक आहे, चल नीरव, तू बोलतोयस ना सोडना, तर सोडला. चल सोडला. हा, या पॉइंट पासून आपण तुम्हाला सोडला. आजपासून आपला तुमच्याशी डिवोर्स.